गुड मॉर्निंग मित्रांनो. हा फायनल टेस्ट व्हिडिओ आहे. इथे जर ओके असेल तर आपण आता शूटला सुरुवात करतोय. त्या टीपी दादांचा असा इंटरव्ह्यू दिसला की त्या दोन्ही बाजूने तेच आहेत. क्वेश्चन पण तेच करतात आणि आन्सर पण तेच करतात. मग डोक्यात विचार आला की अरे आपण असं काहीतरी स्वतःच पॉडकास्ट करू शकतो का? स्क्रिप्ट म्हणजे की फक्त प्रश्न आणि उत्तर आहेत. काय प्रश्न उत्तर तर मी मनानेच देणार आहे, पण प्रश्न काय असावेत हे केलंय. ही जागा आहे ना, इथं प्रॉपर जरा सारखी करून इथं अरेंजमेंट करायची आहे. ॲक्च्युली वरती नाही बसायचं, खाली मांडी घालूनच नाही का. व्हिडिओ करताना माझं एक टार्गेट होतं आणि ते चॅलेंज पण होतं की मला दोन्ही कॅरेक्टर फुल टाइम मला दाखवायचे होते. क्वेश्चन विचारल्यानंतर आणि आन्सर देण्याच्या मधला जो टाइम गॅप होता तो कमी झाला आणि तो मॅच झाला आणि ते प्रॉपर वाटू लागलं. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता सहज बसलो होतो आणि मग चालू होतं की बाबा काय करायचं, कारण पॉडकास्टला पण वेळ होता. समोरच्यांनी 2 दिवसानंतरची डेट दिली पॉडकास्टसाठी, मग वेळ होता तर काय करायचं म्हणून फेसबुकला व्हिडिओ बघत बसलो होतो. त्या टीपी दादांचा असा इंटरव्ह्यू दिसला की त्या दोन्ही बाजूने तेच आहेत. क्वेश्चन पण तेच करतात आणि आन्सर पण तेच करतात. मग डोक्यात विचार आला की अरे आपण असं काहीतरी स्वतःच पॉडकास्ट करू शकतो का? म्हणून मग त्याच्यावरती काम चालू केलं. हे बघू शकता. आता स्क्रिप्टिंगचं काम चालू आहे. लवकरच स्क्रिप्ट पूर्ण होईल आणि एकदा का स्क्रिप्ट झाली की लवकरच तो पॉडकास्ट तुम्हाला दिसेल. चला तर मग आज तर स्क्रिप्टिंग करून घेऊ आणि आज शूट आणि एडिटिंग करून घेऊ. आज एका रात्रीत तो व्हिडिओ सगळा कंप्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला. ओके, आता हे स्क्रिप्टिंगचं काम चालू आहे. आता 2 कॅरेक्टर मलाच प्ले करायचे आहेत. तर त्याच्यासाठी व्हिडिओ शूटसाठी एकदम मी कॅरेक्टर म्हणून हिला उभं करणार आहे आणि एक कॅरेक्टर मी प्ले करणार आहे आणि नंतर एडिटिंगमध्ये ते दोन्ही हे करून प्रॉपर एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं आजची अख्खी रात्र जाईल हा व्हिडिओ करायला. बघू आपण आता फायनल आउटपुट कसं निघते. डोक्यात एक प्लॅन केला आहे, पण आता फायनल आउटपुट कसं निघते ते बघू आपण. आता सगळी स्क्रिप्ट रेडी झाली आणि हिला वाचायला दिली. स्क्रिप्ट म्हणजे की फक्त प्रश्न आणि उत्तर आहेत. काय प्रश्न उत्तर तर मी मनानेच देणार आहे, पण प्रश्न काय असावेत हे केलंय, सगळं लिहिलेलं आहे. चला आता शूट करायचं आहे. तर आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आता आपण शूट करणार आहे. कारण काय होतं, दिवसा सारखे गाड्या येतात, कोण काही ना काहीतरी आवाज वगैरे असतो, त्याच्यामुळे म्हटलं रात्रीचं शूट करूयात. आता 9:30 वाजले तरी नाही म्हटलं तरी 10-10:30 होणारे शूट चालू आहे, कारण इथं सेटअप करायचा आहे सगळा आणि सगळ्या गोष्टी इथं मॅनेज करायच्यात. झाले का? झालं का? सगळी स्क्रिप्ट झाली वाचून? झाले. चला, स्क्रिप्ट पण झाले सगळं वाचून. आता आपण शूट करायला बसू. पहिलं सेटअप लावायचं आहे. ते आतमधले थांबा, ते आतमधले ट्रायपॉड आण ना, तिथं ते बेडचे तिथं ठेवलेत ते ट्रायपॉड घेऊन ये. आता काय आपले जे नवीन 2 ट्रायपॉड घेतलेत आपण ते इथं सेट करायचे आहेत. हे बघा, आता ही जागा आहे ना, इथं प्रॉपर जरा सारखी करून इथं अरेंजमेंट करायची आहे. ॲक्च्युली वरती नाही बसायचं, खाली मांडी घालूनच नाही का पॉडकास्ट करायची आहे. हां, तर बघा आता हे ट्रायपॉड आणलेले आहेत, हे इथं सेटिंगमध्ये ठेवून आपण सगळं काम करूया. काय चाललंय, बरं आहे ना? एकदम ओके. आणि तू हात आहे ना या लाईनच्या पुढे इकडं नाही आणायचं बरं का. ओके. कधी बी बोल, पण त्या लाईनच्या पुढं नाही हात आणायचा. ओके डॅ. कसं झालं? आता रात्रीचे 11:15 वाजलेत. फर्स्ट अटेम्प्ट शूटचा ट्राय केला आहे, पण तो काही सक्सेस झाला नाही. परत शूट करावं लागणार आहे. मॅच नाही होते, म्हणजे फर्स्ट क्लिप सेकंड क्लिप मॅच नाही होत. क्वेश्चन आन्सरिंगचं जे रिदम आहे तो मॅच नाही होते. त्याच्यासाठी आता स्क्रिप्ट प्रॉपर शेड्यूल करणे आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज करून मगच ते शूट करावं लागणार आहे. उद्या परत ते रिशूट करू आणि बघू उद्या सक्सेस होतंय का. उद्या फुल डे याच्यासाठीच द्यायचं आहे आपल्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता सकाळी 5 वाजले. कालचं जे आपलं राहिलेलं आहे ते लवकरच आता शूटचं प्लॅन चालू आहे. थोडं स्क्रिप्टमध्ये पण चेंज केलं आहे आणि शूटचं प्लॅन चालू आहे आणि सिटिंग अरेंजमेंटमध्ये पण थोडं चेंज केलं. पहिलं खाली बसून करायचं होतं, आता थोडं वरती बसून ट्राय करू कसं होते बघूयात. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. हा फायनल टेस्ट व्हिडिओ आहे. इथे जर ओके असेल तर आपण आता शूटला सुरुवात करतोय. नमस्कार मित्रांनो. तर आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत.
नमस्कार, नमस्कार. एकदम मस्त, मजेत, खुश आणि समाधानी. मग पहिला प्रयत्न फेल गेला. मग मी असं ट्राय केलं. पण याच्यात काय प्रॉब्लेम झाला, की जेव्हा मी क्वेशन विचारतो आता त्याच्यामध्ये बघा राम-राम आणि त्याच्यानंतर क्वेशन विचारणार आणि मग माझा ॲन्सर चालू होणार. मग याच्यामध्ये जो लागणारा टायमिंग आहे ना, तो मॅच होत नव्हता. म्हणून मग परत मला 2 कॅरेक्टर करायला लागले. कारण हे व्हिडिओ करताना माझं एक टार्गेट होतं आणि ते चॅलेंज पण होतं, की मला दोन्ही कॅरेक्टर फुल टाईम मला दाखवायचे होते. नाहीतर बाकीच्या व्हिडिओमध्ये कसं होतं, की एक कॅरेक्टर दाखवणार, स्क्रीनवरती एकच फेस असणार, मग दुसरा फेस, मग तिसरा. पण मला तसं नाही. मला दोन्ही फेस ॲट अ टाईम आणि कंटिन्यू व्हिडिओमध्ये दाखवायचे होते. हे माझं खूप चॅलेंजिंग वर्क होतं आणि त्याच्यासाठी मला खूप रिटेक घ्यावे लागले. आता पुढे कळेलच तुम्हाला काय-काय करावं लागलं ते. कपडे पण एवढे वेळा चेंज करायला लागले. क्वेशन विचारताना हे कपडे असायचे, आन्सर देताना हे कपडे असायचे. क्वेशन विचारताना हे कपडे असायचे, आन्सर देताना हे कपडे असायचे. क्वेशन विचारताना हे कपडे असायचे, आन्सर देताना हे कपडे असायचे. की जेव्हा क्वेशन असेल, तेव्हा क्वेशन आधी रेकॉर्ड करून घ्यायचा, तो आयपॅडवर कॉपी करायचा असा आणि समोर ठेवायचा. मग क्वेशन विचारेपर्यंत जसं की माणूसच आहे समोर, मग तसे एक्सप्रेशन द्यायचे आणि मग ॲन्सर शूट करायचं. मग असं ॲन्सर शूट केलं, ॲन्सर कॉपी करायचं आणि मग ते आयपॅडवरती लावायचं. मग ते ऐकत असताना म्हणजे समोरच माणूस आहे असं ते ऐकत असताना आपण एक्सप्रेशन द्यायचे. तर असं करून एक्सप्रेशन आणि सिक्वेन्स मॅच करायचा प्रयत्न केला. म्हणजे याने काय झालं की क्वेशन विचारल्यानंतर आणि ॲन्सर देण्याच्या मधला जो टाईम गॅप होता, तो कमी झाला आणि तो मॅच झाला आणि ते प्रॉपर वाटू लागलं. आणि हे करताना फक्त याचा ड्रॉबॅक असा होता, की समोर आपल्यासमोर कॅरेक्टर नाहीये. त्याच्यामुळे त्याचा आय कॉन्टॅक्ट आणि आपला आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. जर समजा त्याचं आय लेव्हल इथं आहे आणि मी त्याला असं क्वेश्चनिंग करतोय किंवा असं क्वेश्चनिंग करतोय, तर ते फायद्याचं नाहीये. तर ते प्रॉपर वाटावं तेवढंच फक्त एक चॅलेंज होतं. ते पण प्रॉपर झालं. थोडंफार आहे, प्लस मायनस आहे, कारण पहिलाच अटेम्प्ट होता, त्याच्यामध्ये केलं. त्यानंतर व्हिडिओ पाहताना मध्ये-मध्ये मी ट्रान्झिशन यूज केलेत, डीप टू व्हाईट वगैरे. कारण ते काय की तिथं थोडं मिसमॅच झालं होतं. ते ट्रान्झिशनमुळे ते थोडं कळून नाही आलं. मग ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर अप करण्याचा प्रयत्न करेन. आणखीन हा व्हिडिओ कंप्लीट करताना एवढं चॅलेंज होतं, की ट्रायपॉडवरती जायचं, तिथून स्टार्ट करायचा व्हिडिओ. मग यायचं सोफ्यावरती बसायचं, आयपॅडवरती घ्यायचं, तिथून प्ले करायचा, ॲन्सर प्ले करायचं. मग क्वेश्चनिंगचे कपडे घातलेले असेल तर ॲन्सर प्ले करायचं. मग ते ऐकायचं, त्याचे एक्सप्रेशन्स द्यायचे, की ॲन्सर ऐकायचं. मग जर त्याच्यात फनी ॲन्सर असेल तर थोडं स्माईल करायचं. नॉर्मल असेल तर नॉर्मल फक्त हू करून नाही का एक्सप्रेशन द्यायचे. मग ते झालं की उठायचं, व्हिडिओ बंद करायचा, कपडे चेंज करायची, परत त्याच्यातून ॲन्सरवाले कॅरेक्टरचे कपडे घालायची. मग तिथं जायचं, तिथून तो व्हिडिओ कॉपी करायचा, आयपॅडमध्ये पेस्ट करायचा. त्याच्यानंतर तिथून मग परत तो प्ले करायचा. मग तो एकदा ऐकायचा, मग परत उठायचं, ट्रायपॉडला जायचं, परत तिथून व्हिडिओ स्टार्ट करायचा. मग आयपॅड इकडे ठेवायचा, जागा चेंज करायची, तिथं प्ले करायचा, मग ते एक्सप्रेशन द्यायचे. मग सेम रिपीट, की उठायचं, कपडे चेंज, व्हिडिओ कॉपी करायचा, ते ऐकायचं, एक्सप्रेशन द्यायचे. ही सायकल चालू होती प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक ॲन्सरला. ही सायकल कंटिन्यू चालू होती. असे व्हिडिओ करायचे आणखीन काही टेक्निक असतील, माहीत नाही. पण मला जी वाटली ती मी केली, अप्लाय केली आणि हा व्हिडिओ तुम्हाला दिसला. आणखीन काही वेगळ्या सोप्या पण टेक्निक असू शकतात, काही हार्ड पण असू शकतात. पण जी मला योग्य वाटली ती मी केली, अप्लाय केली आणि हा फायनल व्हिडिओ तुमच्यासमोर आला. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणखीन जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल, तर तुम्हाला वरती लिंक दिसेल. तिथून तुम्ही जाऊन क्लिक करून पाहू शकता आणि आपल्या चॅनलला, गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.